अहो सुभद्रा काकू, ताई काकूच्या खोलीचे दार मागे आहे. तुम्ही तिकडे काय बघत बसलाय? मला नको अक्कल शिकू, कळते मला. ओ बाबा, मागे म्हणे दार. सुभद्रा वहिनी, आता वाट कसली बघताय? माई तुमच्या पायाही पडल्या आणि तुमची क्षमाही मागितली. आता तुम्ही ताई काकूंच्या पाया पडा आणि मिटून टाका तंटा. इतके काही उपहासाने बोलावयास नकोय हो. तुम्हाला वाटत असेल हा सगळा पोरकटपणा, पण ज्याचे जळते ना त्यालाच कळते. बरे बरे बरे, आता त्यावरून वेगळा वाद नको. सुभद्रा वहिनी, आता तुम्ही क्षमा मागा आणि मोकळ्या व्हा एकदाच्या. हवे तर मी हाक मारते ताईंना. हा, मी हाक मारते. ताई ताई ताई, अहो ऐकताय का? सुभद्रा वहिनी आल्यात, क्षमा मागायस आल्यात हो तुमची. ताई, अहो आता दार उघडा. तुम्ही जसे खाल्ले नाहीयेत ना, तसे तसे सुभद्रा वहिनींनी सुद्धा काही खाल्ले नाहीये. अगदी काही खाल्ले नाहीये. अन्नाचा एक कणही नाहीये हो त्यांच्या पोटात. मी काय म्हणते, त्यांना अगदी मनापासून वाईट वाटले आहे हो. दार उघडता का? सुभद्रा काकू, क्षमा मागा ना. मागते. ये गो बाहेर ताई. मागते क्षमा मी तुझी. ताईची काही प्रतिक्रियाच नाही. अहो, अशी क्षमा मागितल्यावर कशी येणार प्रतिक्रिया? मी काय म्हणते सुभद्रा वहिनी, अहो जरा क्षमेसारखी क्षमा मागा. थोडे नरमाईने बोला त्यांच्याशी. मागते. दुसऱ्यांदा क्षमा मागते हो ताई. ये आता बाहेर. सुभद्रा वहिनी, तुम्ही क्षमा मागताय का फरमान सोडताय? तुमच्या आवाजात मुळे आर्जवच नाहीये. अहो, आता अजून काय अर्ज आणायचे आवाजात? आणि माझा आवाज असाच आहे, खणखणीत. हा, बरे बरे, आता एकदा हळू आवाजात त्यांची क्षमा मागून बघा. बरे. आता किती वेळा क्षमा मागायची ताई? अगो ये बाहेर. ताई, नाही आता अगदी मंजूळ आवाजात क्षमा मागते हो तुझी. माई मागते ना तशी. ताई, नाही क्षमा करा आणि या बाहेर आता. आता हे अगदी शेवटचे हो. आता नाही मी क्षमा मागायची. ताई काकू, आता सुभद्रा वहिनींनी कोणतेही आडेवेळे न घेता 4 वेळा क्षमा मागितली आहे. तेव्हा तुम्ही आता मोठ्या मनाने त्यांस क्षमा करा आणि बाहेर या. हो हो ताई, ताई आता बाहेर या. डोके शांत ठेवा. काही नको. मी बाहेर आले म्हणजे परत भांडेल ती. तिला म्हणावे तू आता रवानाच हो ना सांगलीला, कारण ती गेल्याशिवाय मी काही बाहेर यायची नाही. तिथे जा आणि बस म्हणावे भांडत वाऱ्याशी. मी भांडते होय ग ताई? अहो अहो, काय करताय दोघी जणी? ताई, तुम्ही तरी ऐका ना. आणि मला सांगा, ही कोण आली मला या घरात घालवणारी? मुळीच जायची नाही मी, सांगून ठेवते. हा, सुभद्रा वहिनी, अहो असे नव्हते. ही काय पद्धत झाली क्षमा मागण्याची? माई, तू उगाच पाया पडलीस हा त्यांच्या. या दोघींना काय समजावायचे तेच कळेनासे झाले. ताई ताई, अहो दार उघडा. ताई ताई, अहो मी क्षमा मागते तुमची. ताई ताई, दार उघडा. अगं बाई, आता काय करायचे? मला तर काय करावे काही सुचत नाहीये. हे बघा, आता कुणीही काही करू नका. मागितली ना मी क्षमा, मागितली ना. अगो एकदा सोडून 4-5 वेळा मागितली, पण या ताईचा हट्ट आपला चालूच. मी काय म्हणते सासूबाई? बोला, फुटला का तुम्हास कंठ? मला वाटते जावे का आपण सांगलीस, म्हणजे समाधान होईल त्यांचे. हे बघ सगुणे, तूच जर का तुझ्या नवऱ्याकडे जायचे असेल ना, तर तू खुशाल निघून जा. मी काय हालायची नाही या घरातून. हा, या माईनी घरातनं हाकलल्याशिवाय मी काही जायची नाही. काय गो माई? नाही, त्या ताईच्या सांगण्यावरून हाकलतेस का मला घरातनं? हाकलतेस का? बोल. हे बघा सुभद्रा वहिनी, आता तुम्ही नव्याने हट्टाला पेटू नका. या क्षणी मला ताईंची जास्त काळजी वाटते. पाहिलेत ना त्यांचा आवाज किती क्षीण झालाय ते? हो, पाहिलं ना. अगो इतक्यांदा क्षमा मागितली तिची, पण ती काय बाहेर यायला तयार नाही. नाही, कळले मला आता. तुम्हाला ना तिचाच कैवार, तिचीच काळजी. घ्या कैवार. जातेच कशी? अहो सुभद्रा वहिनी, मी काय म्हणते, आपण
आपण माधवास तार धाडूया का? नको माई नको. दादा आधीच आजारपणातून उठून गेलाय. निघाला यायला तडकाफडकी तर काय घ्या. अगं पण मग मग करायचे तरी काय? माई आता आपल्यालाच काहीतरी मार्ग शोधावयास हवा. अगं दोघेही हट्टी आहेत आणि एकमेकींवर कुरघोडी करण्याच्या सगळ्या युक्त्या दोघींनाही चांगल्याच ठाऊक आहेत. आपण एकदा हिचे ऐकायचे आणि एकदा तिचे ऐकायचे, म्हणजे हेलपाट्याने शिंगरू मेले म्हणतात ना, तशीच गत व्हायची आपली. आपल्याला ना दुसरीच काहीतरी युक्ती शोधावयास हवी. दुर्गे, मला काहीतरी सुचते आहे. बघूया जमते का? काय? आलेच. माई माई? अगं माई. माई काय चालले आहे काय तुझे? आणि हे लुगडे कशासाठी आणले आहेस? सांगते. आता पाहच मी काय करते ते. माझी खात्री आहे या उपायाने ताईंचा राग नक्की निवळेल. तुम्ही विश्वास ठेवा आगर ठेवू नका, परंतु मला मात्र अगदी राहून राहून वाटतंय आहे. पुण्यात असताना जी गृहशांती झाली ना, त्यामुळेच हे सगळे चांगले चांगले घडते आहे. पहा ना, येथे आल्या आल्या आपल्या स्वयंपाकीणबाईंचा प्रश्न सुटला. इतकेच काय, तुमची जीवाभावाची बहीण सखूताई, ती तुम्हाला भेटावयास आली. तिची आणि माझी अगदी चांगली गट्टी जमली आहे. लक्ष्मीबाईंनी सुद्धा गृहसौख्य वाढवणाऱ्या कित्येक गोष्टी मला शिकविण्यास सुरुवात केली. रमाबाई, सखूताई काही आपल्या मनाने नाही आलेली. म्हणजे माई आणि ताई काकूंपैकी कोणासही आम्ही बरोबर घेण्यास नकार दिला तेव्हाच आम्ही ताडले होते की कोणाची तरी परस्पर पाठवणी होणार हे नक्की. अगो बाई, आणि विशेषतः तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सखूताईची रवानगी झालेली आहे. अहो पण त्या तर अगदी. नाही नाही, सखूताई अतिशय भोळी आणि निरागस आहे. आपल्या घरातील वडील बायकांप्रमाणे नाही ती. खरे सांगू का, त्या आल्यामुळे आपल्यालाही फार आनंद झाला आहे आणि त्यांचेही माहेर पण होते आहे. त्यांची आणि माझी खरेच अगदी छान गट्टी जमली. हो, हे फार उत्तम झाले. बरे, सांगावयाची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ठाण्याचे सेशन जज मिस्टर कागलन नाशकास आले आहेत सेशन चालविण्यासाठी. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मेहुणीही असणार आहेत. तेव्हा त्या दोन्ही स्त्रियांस हिंदू बायकांमध्ये मिसळण्याची आणि ओळखी करून घेण्याची भारीच हौस आहे. तेव्हा मिस्टर कागलन येतील तेव्हा ते आपल्याकडेही येतील. तेव्हा त्यांची नीट सरबराई करा, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्याशी चर्चा करा. अगो बाई, अगो माई, अगो या लुगड्याचा काय संबंध? याने का ती बाहेर येणार आहे? राग शांत होणार आहे का तिचा? भलतेच हो तुझे काहीतरी माई. अगो ह्याने काय होणार आहे? होईल, तुम्ही बघाच. एक गोष्ट मात्र सांगते हो, ताई एकदा बाहेर आल्या का मग तुम्हाला त्यांचे पाय धरून अगदी मनापासून क्षमा मागावी लागेल. नाही नाही नाही, मी नाही हो क्षमा मागायची तिची. सुभद्रा वहिनी, ताईंचा राग शांत व्हावा यासाठी आम्ही वेगवेगळे उपाय करून पाहतोय. आणि तुम्ही जर का आमची साथ दिली नाहीत ना, तर नाईलाजाने का होईना मला बाळंपटजींना सांगून तुमच्या परतीच्या प्रवासाची सोय करावी लागेल. ठीक आहे, करा काय करायचं ते करा. आलेच मी. ताई, 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 अहो दार उघडा. पहा मी काय आणले. मला काही नकोय. माई तू जा बरं इथून. झाला काही उपयोग? आली ती बाहेर? नाही ना? नाही. आणि मला एक सांग माई, अगो आता सवाष्ण बाईचे लुगडे का नेसणार आहे ताई? नाही नाही, मला खात्री आहे त्या नक्की बाहेर येतील. हो, मी आलेच मी. अगो अगो माई, बाई 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 बाई, काहीतरी भलतेच चालले हो या माईचे. ताई, 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 अहो असं काय करताय? आता तरी दरवाजा उघडा ना. अहो
बाहेर या आता. सुभद्रा वहिनींनी क्षमा मागितली की नाही तुमची? त्यांचे बोलणे कसंही असले तरी स्वतःहून आले ना तुमच्याशी बोलायला. मग आता तुम्ही सुद्धा शांत व्हा ना. ताई अहो, काहीतरी बोला. आणि आणि मी काय केले आहे? सुभद्रा वहिनींचा राग तुम्ही आमच्यावर का काढताय? बोला ना माझ्याशी. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तुम्हाच माझ्याशी बोलायचं नसेल तर मी नाही आग्रह करणार आता. पण मी तुमच्यासाठी काय आणले आहे ते तरी पहा एकदा. ठीक आहे, मी जे आणले आहे ते इथेच ठेवून जाते. मी गेले की एकदा फक्त वळून त्याच्याकडे पहा. ये आलीस? अगो अगो, आणि लुगडे कुठे गेले तुझ्या हातातले? हा, आणि मला एक सांग, अगो ताईच्या खोलीचे दार तर इकडे, मग तिकडे कुठे गेली होतीस तू? अगो तिकडनं कुठून येणार होती ताई? हा, बाई 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 बाई, काहीतरीच हो माई तुझे. अगो एवढी काही साधी समजू नकोस त्या ताईस. नाही, मी एक हट्टी असते ना, ती 10 हट्टी आहे हो. घेईल स्वतःला कोंडून जन्मभर, पण बाहेर म्हणून काही यायची नाही. त्रास द्यायला अगदी आवडतो हो तिला सगळ्यांना. आपण मागतोय. कुणी काहीही म्हणू, पण मला मात्र अगदी खात्री आहे हो, ताई हे लुगडे पाहिल्यावर नक्की बाहेर येतील. अगो बाई, हे कोणाचे लुगडे? माझे तर नाहीये. आणि तुम्हालाही नेसलेले कधी पाहिले नव्हते. अगो माझेच आहे ते. असे? उघडून तर बघ. अगो बाई, हे काय? मोठीच गंमत आहे ती माई. अगो म्हणजे तुझे लग्न होण्याआधीची गोष्ट. एके दिवशी काय झाले, तुळशीला पाणी घालून मी प्रदक्षिणा घालीत होते. नुकतेच सडा सारवण रांगोळी झाले होते. शेणाचे घमेले असे अंगणाच्या कडेला ठेवले होते. माधवाई तेव्हा खूप लहान होते. त्याला काहीतरी मला दाखवायचे होते. तसा धावत धावत आला आणि पाय घसरून पडला. पडला तो त्याचा हात शेणाने माखला. पोर घाबरून बिचारा रडायला लागला गो. तसाच धावत धावत माझ्याकडे आला आणि बिलगला. त्याच्या हाताचा तो डाग माझ्या लुगड्याच लागला. अगो बाई, झाले. भाऊसाहेबांनी ते बघितले आणि येऊन त्याला रागे भरू लागले. माधवास मात्र काही कळेना. आपली काय चूक झाली? आपल्यास का रागे भरतायत भाऊसाहेब? असा पोर आणखीनच घाबरला आणि खूप रडू लागला. आणि मग एका कोपऱ्यात जाऊन असा हप्प होऊन रुसून बसला. माई, माधवा जेव्हा रुसून बसतो तेव्हा काय होते हे चांगलेच ठाऊक येतोस. कुणाचेही ऐकायचे नाही हे मुळे ठरलेलेच असते. तेव्हाही अगदी तसेच केले त्याने.
हा प्राणी मुळी कोणाला दादच देईना. त्याचे ते हिरमुसलेले तोंड बघून माझ्याही मनात खूप गलबलू लागले. काय करावे काही सुचेच ना. अशी मनात एक कल्पना सुचली. मग मी काय केले, मीही जाऊन हात शेणात बुडवला आणि माझ्या लुगड्यावरच्या त्याच्या चिमुकल्या हाताच्या ठशा शेजारी माझ्या हाताचा ठसा उमटवला. अगोबाई, हा तुमच्या हाताचा ठसा आहे? बरे मग? मग काय, त्यास दाखविले दोन्ही ठसे आणि म्हटले, माधवा बघ हो, माझी चूक तुझ्या चुकीपेक्षा खूप मोठी आहे. आता पोरा घाबरू नकोस, कोणी तुला रागे भरणार नाही. बालवयच ते, पटले त्यास. लगेच चेहऱ्यावरची कळी खुलली आणि पळत पळत पोर गेला खेळावयात. पण माई आजही ते लुगडे खूप जपून ठेवले गो. आजही त्या लुगड्यावरच्या माधवाच्या चिमुकल्या हाताचा ठसा बघितला ना, मन खूप भरून येते. अजूनही जर खूप राग आला, चिडले किंवा खूप वाईट वाटले कि मग मी हळूच जाते आणि त्या लुगड्यावरचा माधवाच्या चिमुकल्या हातांचा ठसा बघते. मन खूप शांत होते ग, मस्तकही शांत होते. प्रसन्नच वाटते मुळी. त्याचा तो निरागस चेहरा आठवला की